हॅलो डिअर एव्हरीवन स्टुडंट. आज आपण बघणार आहोत विषय समाजशास्त्र इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका 2024-25 संकलित मूल्यमापन गुण 50. प्रश्न क्रमांक 1. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. तानाजी मालुसरे, मराठीशाही, सातारा, पुरंदर. संभाजी महाराजांचा जन्म डॅश डॅश किल्ल्यावर झाला. उत्तर आहे पुरंदर. 2. शाहू महाराजांनी डॅश डॅश या ठिकाणी झालेल्या लढाई ताराबाईंचा पराभव केला. प्रश्न क्रमांक 3. सिंहगड जिंकण्यासाठी लढताना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. 4 नंबर. 1630 ते 1890 या 250 वर्षाच्या कालखंडाला मराठीशाही म्हणतात. प्रश्न क्रमांक 1. त्यातील ब आकडा कोण बरे? अफगाणिस्तानातून आलेले पठाण नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव. 3. हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले रोहिले. 4. बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा छत्रसाल. प्रश्न क्रमांक 2. ओघ तक्ता पूर्ण करा. शिवरायांची लष्करी व्यवस्था: पायदळ, घोडदळ. पायदळ हवालदार, जुमलेदार. घोडदळ शिलेदार, बारगीर. प्रश्न क्रमांक 2 मधील ब लिहिते व्हा कोणतेही 4. प्रश्न क्रमांक 2 मधील ब अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे. 2. महादजी शिंदे यांचा मृत्यू कोठे झाला? तर वानवडी. प्रश्न क्रमांक 3. शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले? प्रश्न क्रमांक 4. वीर माता जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर केलेले विविध संस्कार लिहा. प्रश्न क्रमांक 5. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीला कोणाचे वर्चस्व निर्माण होते? क. तुमच्या शब्दात लिहा. शिवाजी महाराजांचा आग्रा सुटकेचा प्रसंग. 2. पानिपतच्या लढाईचे परिणाम. 3. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. नागरिकशास्त्राचा आहे बघा. कंसामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. धार्मिक, अस्पृश्यतेचे, संविधानात, न्यायालय. पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानाने डॅश डॅश पालन करणे हा दाखलपात्र गुन्हा मानला जातो. अस्पृश्यतेचे. 2 नंबर. हक्काभंगासंबंधी आपली तक्रार डॅश डॅश विचारात येते. न्यायालय. 3 नंबर. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. 4 नंबर. नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांची नोंद संविधानात करण्यात आलेली आहे. ब आकडा का ते लिहा. कोणतेही 2. ऐतिहासिक वास्तू स्मारके यांचे संरक्षण करावे. 2. पर्यावरणाचे जतन व संरक्षण आपण कसे करू शकतो? प्रश्न क्रमांक 3. पाळीव प्राण्यांना बोलता आले असे तर त्यांनी कोणते हक्क मागितले असते? क. ओघ तक्ता पूर्ण करा. स्वातंत्र्याचा हक्क, भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य. त्यानंतर बघा भाषण स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य. चुक्कीबरोबर ते लिहा. खालील विधाने चुक्कीबरोबर ते लिहा. वृक्ष लागवड केल्याने मृदेची धूप कमी होते. शेणखत हे सेंद्रिय खत आहे. केरळ राज्यातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने तांदळापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश होतो. सखोल शेती शेत जमिनीचा आकार खूप मोठा असतो. एका वाक्यात उत्तरे लिहा. मत्स्य शेती म्हणजे काय? 2. ग्रामीण वस्ती म्हणजे काय? 3. समोच्चता रेषा म्हणजे काय? 4. समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो? 5. पशुपालन व्यवसायातून कोणती उत्पादने मिळतात? इथं उत्तरं मी काही थोडे लिहिलेले आहे बघा. प्रश्न क्रमांक 4. समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाला होतो? तर गिर्यारोहक, भटकंती करणारे, संरक्षण दलातील जे अधिकारी आहेत त्यांना. आणि पशुपालन व्यवसायातून कोणती उत्पादने मिळतात? तर दूध, अंडी, मासे, कातडी, लोकर इत्यादी. त्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा. मृदा संधारणाचे उपाय लिहा. मानवी वस्तीचे विविध प्रकार सांगा. मानवी वस्तीचे विविध प्रकार उत्तर बघा. ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती. त्यानंतर शेतीचे प्रमुख प्रकार सांगा. निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. कृषी पर्यटन म्हणजे काय? महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात कोणती मृदा आढळते? तर काळी म्हणजेच रेगूर मृदा. प्रश्न क्रमांक 5. आकृत्या काढायच्या आहे कोणतेही एक. समोच्च रेषा व अपसूर्य व उपसूर्य स्थिती. टिपा लिहा. व सेंद्रिय खत, मधमाशी पालन आणि ऋतुचक्र म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे
तर ती संकलित मूल्यमापन 2024-25 या वर्षीची आहे, म्हणजेच याच वर्षीची आहे. उद्या समाजशास्त्राचा पेपर आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक. परंतु हीच प्रश्नपत्रिका सर्वांना येईल असे नाही, कारण की सरकारी गव्हर्नमेंटचे जे पेपर असतात तर ते पॅटचे ते सर्वांना सारखेच येतात. परंतु जे विषय शिक्षक आहे तर ते विषय शिक्षक त्यांच्या पातळीवर ते प्रश्न काढत असतात, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पातळीनुसार. त्यामुळे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला कन्फर्म येईल असं नाही आहे, परंतु यातील काही प्रश्न मात्र तुम्हाला तुमच्या शाळेतील प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकता. परंतु ही देखील एक प्रश्नपत्रिका काही विद्यार्थ्यांना येऊ शकते. तर तुम्ही कोणत्या गावातून आहात, कोणत्या शहरातून आहात त्यावरती डिपेंड आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून आहे कमेंट नक्की करा आणि अभ्यास करा, छान मार्क मिळवा. सर्वांना बेस्ट ऑफ लक.